आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महापास्ट 100 बातम्यांमधून। ओबीसींबद्दल एक शब्दही काढत नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आम्हाला लाज वाटते, लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। जरांगेंनी 6 उपोषण केले, प्रत्येक वेळी भूमिका बदलली, आता ओबीसी विरुद्ध मराठा अशाच निवडणुका होणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगे यांच्यावर टीका। नितेश राणेंनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करा, सतीश चव्हाण यांच्याकडून फडणवीसांना पत्र। भाजप दंगली भडकावण्याचा प्रयत्न करत आहे, नितेश राणेंवरील प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल। माहितीमध्ये आमचा 80 जागांवर लढण्याचा आग्रह, 60 जागा जिंकण्यासाठी 80 जागा लढवाव्या लागतील, भुजबळांची प्रतिक्रिया। मुस्लिम बहुल जागांवर अजित पवार गट मुस्लिम उमेदवार देणार, दादा गट प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये एक मुस्लिम उमेदवार देणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार, मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा केली जाणार। 23 तारखेला धनगर समाजाचा राज्यभर रास्ता रोको, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, धनगर समाज आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष, खोटं, धोका आणि बेईमानी म्हणजे काँग्रेस, मोदींचा निशाणा, तर गांधी घराणं देशातील सर्वात भ्रष्ट घराणं, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। काँग्रेसनं एससी एसटी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा। वर्ध्यामधून गांधींनी ग्रामीण उद्योगांना चालना दिली होती, मधल्या काळातील सरकारांनी विश्वकर्मा कामगारांकडे दुर्लक्ष केलं, मोदींचा काँग्रेसवर आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यामध्ये, मोदींच्या उपस्थितीमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेचा कार्यक्रम, लाभार्थ्यांना किटचं देखील वाटप, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची देखील उपस्थिती। मोदी येतात आणि जातात, आपण उद्घाटन कसलं केलं हे देखील त्यांना माहिती नसतं, राज्यातील दौऱ्यांवरून संजय राऊतांची मोदींवर टीका। राऊतांचे मालक गुजरात्यांच्या लग्नामध्ये हजेरी लावतात, राज्यातील दौऱ्यावरून संजय राऊतांनी मोदींवर टीका केल्यानंतर नितेश राणेंचा प्रत्युत्तर। मोदी आधुनिक भारताचे निर्माते, वर्ध्याच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर अमरावतीमधील टेक्स्टाईल पार्कमुळे 3.5 लाख रोजगार मिळणार, फडणवीसांची माहिती। मोदी जगभरामध्ये भारताचा सन्मान वाढवत आहेत, तर काही लोक परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात, मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा। वर्ध्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ, कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती। 100 दिन झाकी है, मोदी जी बड़ी इनिंग बाकी है, मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य। 10 साल बेमिसाल, मोदी जी है तो विकास की नई मिसाल, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कवितेतून मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली, योजनेच्या लाभार्थ्यांसोबत देखील मोदींनी संवाद साधला। महायुतीतील नेत्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे, नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। 24 आणि 25 सप्टेंबरला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक, भाजप 2019 प्रमाणे यावेळी देखील 160 पेक्षा जास्त जागा लढणार होणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये उर्वरित जागा वाटपावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी आहे, महाविकास आघाडीची मतं कमी करण्यासाठी नवी आघाडी करण्याचं धोरण, राज्यातील तिसऱ्या आघाडीवरून राऊतांचा निशाणा। लहान भाऊ मोठा भाऊ अशी खुमखुमी असेल तर राज्यातलं चित्र काय हे भविष्यात कळेल, संजय राऊतांचा काँग्रेसमधील नेत्यांना इशारा। आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटं लढणार नाही, काँग्रेसच्या जागा वाढल्या यामध्ये आमचा देखील वाटा, संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त असेल असा सर्व्हेमध्ये अंदाज, लोकसभेमध्ये बदल पाहिला, आमच्या मित्रपक्षांना देखील माहिती, महाविकास आघाडीमध्ये काहीच वाद नाही, राऊतांचं फार ऐकत जाऊ नका, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। लोकसभेला महाविकास आघाडीच्या जागा एकमेकांच्या सहकार्यानं वाढल्या, संजय राऊतांच्या वक्तव्यावर थोरात यांचं उत्तर। काँग्रेस पवार गटासमोर नाक रगडलं तरी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, संजय राऊतांनी फुशारक्या मारू नये, नितेश राणेंचा टोला। माजी खासदार भास्करराव खतगावकर, मिनल खतगावकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, मिनल खतगावकर नायगाव विधानसभेसाठी इच्छुक, दुपारी मुंबईमध्ये खतगावकर यांच्या पक्षप्रवेश होण्याची शक्यता। अजित पवार गटाचे नाना काटे महायुतीच्या बैठकीमध्ये चिंचवडची जागा मागणार, चिंचवडमध्ये सध्या भाजपच्या अश्विनी जगताप आमदार, जागा भाजपला सुटली तर माझ्याकडे इतर पक्षांचे पर्याय, नाना काटे यांचे बंडखोरीचे संकेत।
अजित पवारांकडील पिंपरीच्या जागेवर शिंदे गटाकडून देखील दावा. आम्ही पिंपरीची जागा मागणार. श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया. तर मीच पिंपरीतून महायुतीचा उमेदवार असेन. अण्णा बनसोडे. पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडून नाशिकमधील 10 जागांवर दावा. शहरातील 3 जागा आम्हाला मिळाव्या. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांची भावी आमदार म्हणून बॅनर. पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच. सुषमा अंधारे यांचा हडपसर मतदारसंघावर दावा. तर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांची तयारी सुरू. प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल. काँग्रेस नेते कुणाल चौधरी यांच्या बीड दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी. काँग्रेसनं वंचितच्या बॅनरवर बॅनर लावल्यानं वादाला तोंड. वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं बॅनर रस्त्यावर फेकलं. भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघामधूनच निवडणूक लढवणार. राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह. शिवाजी कर्डिले यांचं वक्तव्य. रोहिणी खडसे यांनी नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं. रोहिणी खडसेंना कुणी ओळखतंय का हे लक्षात येईल. रुपाली चाकणकरांचा पुन्हा एकदा रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा. रुपाली चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया. महिला आयोगाचं अध्यक्षपद ज्या कामासाठी दिलंय ते काम करा. रोहिणी खडसे यांचं प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा आरोप. लोकसभा निवडणुकीमध्ये मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश. ठाकरे गटाच्या माजी आमदार शिवाजीराव चोथेंची ओबीसी आंदोलनाला भेट. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव उपोषण सुरू. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना ऊस बिल न दिल्यानं मनसे आक्रमक. मनसे शेतकरी सेनेतर्फे साखर संचालक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. गोकुळ साखर कारखान्यानं लातूरमधील 500 शेतकऱ्यांचं ऊस बिल थकवलं. पुणे नगर महामार्गावरील रांजणगाव इथं ग्रामस्थांचा रास्ता रोको. MEPL कंपनीच्या प्रदूषणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतजमीन नापीक होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून मुंबई पालिकेचा पुन्हा एकदा स्मरणपत्र. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या नावानं पालिकेला पत्र. शाळा मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात. आपटे आणि कोतवालांशी श्रीकांत शिंदे यांचे घनिष्ठ संबंध. बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचारावरून संजय राऊतांचा पुन्हा एकदा हल्लाबोल. संबंधित शाळा श्रीकांत शिंदेंच्या नाही तर भिवंडी मतदारसंघात येते. नरेश म्हस्के यांचं संजय राऊतांना उत्तर. अमित शहा 24 सप्टेंबरला संभाजीनगर दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदा संभाजीनगर दौऱ्यावर. सुजाता सौनिक यांच्यावर सरकारकडून राजीनाम्यासाठी दबाव. राजीनामा न दिल्यास पतीवर खोटी कारवाई करण्याचा सरकारचा इशारा. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप. पूजा खेडकरकडे दिल्ली हायकोर्टानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा मागवला. बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष पूजानं दिल्याच्या UPSCचा आरोप. पुढील सुनावणी आता 26 सप्टेंबरला होणार. 2022चा हिशोब 2024 मध्ये पूर्ण करू. मोहित कंबोज यांचं संजय पांडे यांना आव्हान. संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहित कंबोज यांनी दिलं आव्हान. युतीमध्ये 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरले. महामंडळाचं वाटप झालं. आम्हाला मिळेल अशी अपेक्षा होती. रामदास आठवलेंचं वक्तव्य.